डोळखांब वनपरिक्षेत्र हद्दीतील कळंभोंडे लाद्याची वाडी येथे बिबट्याच्या हल्ल्यात 8 वर्षीय बालकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना काल 22 एप्रिल रोजी घडली होती. या घटनेची दखल घेऊन शिवसेना मुख्य नेते, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने शिवसेना नेते प्रकाश पाटील व ठाणे जिल्हा प्रमुख मारुती धिरडे यांनी आज घटनास्थळी भेट देऊन कुटुंबियांचं सांत्वन करून कुटुंबियांना दिलासा दिला. तसेच घटनेची सविस्तर माहिती घेऊन डोळखांब आरएफओ यांना तात्काळ बिबट्याला जेरबंद करण्यासाठी उपाययोजना करण्याच्या सूचना केल्या. तसेच आरएफओ यांनी सरकारी मदत करण्यात येणाऱ्या अडचणी शिवसेना नेत्यांना सांगताच यावर मार्ग काढण्यासाठी शिवसेना नेते प्रकाश पाटील व मारुती धिरडे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दूरध्वनी करून माहिती दिली असता एकनाथ शिंदे यांनी तात्काळ वरिष्ठ अधिकाऱ्यांना दूरध्वनीवरून आदेश देऊन लवकरात लवकर त्या पीडित आदिवासी कुटुंबियांना शासकीय मदत देण्याचे निर्देश देऊन तात्काळ त्याचा पाठपुरावा करण्याचे आदेश दिले. तसेच शिवसेना जिल्हाप्रमुख मारुती धिरडे यांच्या वतीने पीडित कुटुंबियांना 21,000ची रोख आर्थिक मदत देण्यात आली. यावेळी शहापूर तालुका प्रमुख प्रकाश वेखंडे, तालुका सचिव दीपक चंदे, माजी सभापती पद्माकर वेखंडे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती शरद वेखंडे, माजी सभापती निलेश बांडे, युवा कार्यकर्ता पवन घरत तसेच विभागातील पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. मी ते शहापूर तालुक्यातला कलबोंडा त्या गावाला ते आदिवासी गरीब कुटुंबातल्या त्या मुलाला वाघाने खाल्लं. तर त्याच्या ह्याच्यामध्ये त्या कुटुंबाच्या इथे त्यांच्या घर जे आहे एकदम बिलकुल गरीब आहेत. तर तिथं त्यांच्या ह्याच्यामध्ये तो जो रिपोर्ट जो आहे तर त्या रिपोर्टच्या ह्याच्यामध्ये प्रत्यक्ष इथले जे फॉरेस्ट अधिकारी आणि पोलीस इन्स्पेक्टर गावित म्हणून त्यांनी त्या वाघाला जे आहे असं वेगळ्या स्टिक वगैरेचा वापर करून त्याला ते तिथनं थोडा लांब अंतरावर पळून जाण्यासाठीचा यांनी, कारण तो त्या मुलाच्या बॉडीच्या ह्याच्यावर बसला होता. तर मग त्यांनी त्याला तिकडनं बाहेर काढण्यासाठीचा थोडा प्रयत्न केला. थोडा तो 50-100 फुटावर गेल्यावर त्यावेळी बॉडी फटाकसे उचलली आणि आणली. पण त्याच्यानंतर या फॉरेस्टने रिपोर्ट त्यांचा बरोबर दिलेला आहे का वाघाने पकडून आणि त्याला मारलं, खाल्लं. आणि ज्या PM-साठी 8 वर्षाचा तर PM-साठी नेल्यानंतर जे आहे तर त्या ही जे आहे अधिकारी जे आहे तर तिने त्या रिपोर्टमध्ये जे आहे जसं फॉरेस्टने लिहिलेलं आहे तसं न लिहिताना त्याच्यामध्ये काही फरक केलेला आहे. तर एक मिनटं तो अधिकारी जे आहे चव्हाण म्हणून आहेत आपले, तर ते काय रिपोर्ट असायला पाहिजे तर तेवढं जरा तुम्ही ऐकून घ्या. हां, जय हिंद सर. हा बोला, काय झालंय? सर आपल्याला जो काय रिपोर्ट मध्ये काय चुकीचं दिलंय? सर चुकीचं म्हणजे कसं आहे, त्यांनी जो केमिकल रिपोर्ट तो पेंडिंग ठेवलेला आहे ना, तर आपल्याला फक्त काय वाईल्ड ॲनिमल अटॅक डेट फक्त ही रिझन पाहिजे ते फक्त. तर त्यांनी तो पेंडिंग ठेवला. मग आपल्याला आता आपण 10 लाख आपण देऊ शकतो, पण पुढची जे आपण डिपॉझिट रक्कम असते ना त्याला मग तो जेव्हा तो विषेरा येईल तेव्हा मग ती रक्कम आपल्याला पेड करता येईल. एवढंच फक्त विषय, दुसरं काय नाही. वाईल्ड अॅनिमल अटॅक झालाय ना, वाघाने खाल्लं हां, तो दाखवलेला नाही त्याच्या. त्या सावंत मॅडम म्हणून आहेत, उपजिल्हा रुग्णालय शहापूर. कुठे मग प्रकाश यांचं माझं बोलणं करून दे ना मग. हो सर. हां, त्यांचा कोण आहे ते रिपोर्ट देणारे, त्यांना म्हणजे त्यांना मदत मिळेल ना त्या कुटुंबाला. हां त्यांना म्हणजे पूर्ण वाघाने मारलं तर 25 लाख केलेत ना आपण. हो सर. हो सर. 25 लाख केलेत ना आपण. हो सर. त्यातली बदला आपण 2 लाख आपण तातडीची मदत केलेली आहे. 8 लाखाचा आता ही आपला PM रिपोर्ट झाला की लगेच मिळतात. आणि 15 लाखाची जी 7.5 एक 10 वर्षासाठी आणि 5 वर्षासाठी 7.5 अशी तरतूद आहे ती. म्हणजे हे ठेवतात का? हो, आणि हो अकाउंटमध्ये ठेवतात त्यांचे. हो सर. मग आता ते बाईंचं प्रकाश माझं बोलणं करून द्या. हा मी तिकडे जातो. आणि हे प्रत्यक्ष लाईव्ह आहेत ना हे लोक, यांनी जीव धोक्यात घालून आणि बघितलंय स्वतः आणि जीव धोक्यात घालून ते केलंय ते. हा ठीक आहे, लावून द्या. सगळेच लोक जे आहेत इथले सरपंच आणि आजूबाजूच्या नाही, सगळे लोक आहेत. सगळे उलट चांगलं काम, म्हणजे एकदम डेअरिंगचं काम केलंय. पण दुर्दैवाने आपण त्या पोराला वाचवू शकलो नाही. की दुर्दैवाने ना. हा
आणि ती बॉडी जर घेऊन तो गेला असं जंगलात ना, हो सर. म्हणजे तर ते म्हणजे ते बॉडी जर मिळाली ना, हो सर. हो सर. बॉडी आम्ही लगेच घेऊन आलो आम्ही. बरं बरं ठीक आहे. तुम्ही ते मॅडम कोण आहेत त्या डॉक्टर आहेत का तिथं? सावंत म्हणून आहेत, शापूर बरोबर तर तिथे पवार नाही, तेवढं एकच सांगायचं की वाघाने अटॅक करून जीव गेलाय. हो ठीक आहे. हा? सिव्हिल सर्जनला सिव्हिल सर्जन आपला पवार आहे ना ते. पवारला मी सांगतो सिव्हिल सर्जन. हा पण ती ती ऐकत नाही. सांगतो हा साहेब जिल्हा रुग्णालय बाईला सावंत बाईला सांग म्हणून. हा त्यांना सांगतो. आणि ते म्हणजे या लोकांनी जीव घालून आणि गावचे सरपंच आणि इथले जवळजवळ 200-300 लोक धावत गेलेले तिथे. प्रत्यक्ष त्या लोकांनी हिंमत जीव धोक्यात घालून आणि ती बॉडी नाही तर बॉडीच मिळाली नाही. पवार, अरे तुमचे ते उपजिल्हा रुग्णालय सावंत डॉक्टर कोण आहे बाई? शापूर. सावंतबाई आहे, श्रद्धा सावंत. हा श्रद्धा हा नावामध्ये हा सावंत आहे एवढं बरोबर. श्रद्धा शापल उपरुग्णालय. तर तिथले फॉरेस्ट अधिकारी आणि फॉरेस्ट जे आपले पोलीस जवान आहेत, पोलीस, हे लोक जाऊन त्या भागाला शिगांनी लाट्या काट्याने जीव धोक्यात घालून पळवला. आता ते बाईनी अटॅक केला म्हणून लगेच पत्र हे दिलं पाहिजे ना, सर्टिफिकेट. वाघाच्या अटॅक मध्ये हे मुलाचा मृत्यू झाला म्हणजे त्यांना पैसे मिळतील ना नुकसान भरपाई, ते सांगा ताबडतोब करायला. ते वाघाने अटॅक करून माझा मृत्यू झाला म्हणून त्यात आलं पाहिजे. आणि लाईव्ह सगळ्यांनी बघितलंय. आपण जीपीएस फोटो वगैरे त्यांना दिलेले आहेत तिथले. डिटेल फोटो. सावरा कोण असेल? शहापूर रुग्णालय ना रे प्रकाश? हो बरोबर सर. बाजूला आता सिव्हिल सर्जनशी बोलतो मी. ताबडतोब करायला लावा म्हणजे त्या गरीबला पैसे मिळतील. ओके.